इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पहिल्यांदा मी स्वागत करतो। आजचा हा व्हिडिओ म्हणजे आपल्या इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 2 विषयातील 7व्या टॉपिक विषयीचा आहे। खरं तर या टॉपिकचा पहिला व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिला असेल आणि आज आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये या टॉपिकचा उर्वरित भाग बघणार आहोत। मागच्या तासाला किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय माहिती घेतली आहे हे सारांशाने बघूयात। तुम्ही सगळेजण अभ्यास भरपूर करतच असणार आहेत। काही डाउट्स असतील, काही शंका असतील तर जरूर मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त वेळ जो आपला आहे तो अभ्यासासाठी द्यायचा आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय भाग पाहिला याविषयी बघूयात। इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी मध्ये आपण 3 पार्ट एकूण अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सहाय्याने बनवले जातात त्याविषयी पाहणार आहोत। मागच्या तासाला किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजीबद्दल माहिती घेतली, त्याचे डेफिनेशन आणि त्याचं डिस्क्रिप्शन पाहिलं। त्यानंतर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे डेफिनेशन आणि त्याच्याविषयी माहिती घेतली। त्यानंतर आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे जे मेन फीचर्स आहेत त्याच्याविषयी चर्चा केली, त्याची माहिती घेतली। त्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट्स आपण बघत होतो ते म्हणजे प्रॉडक्ट्स, जे वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून जे प्रॉडक्ट्स बनवले जातात त्याविषयी आपण माहिती घेत होतो। त्यातला पहिला प्रॉडक्ट म्हणजे डेअरी प्रॉडक्ट्स। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे मिल्कपासून बनवले जाणारे किंवा मिल्कपेक्षा असं म्हणता येईल आपल्याला की योगर्ट निर्मिती, चीज निर्मिती किंवा वेगवेगळे जे पदार्थ आहेत मिल्क प्रॉडक्ट्स जे आहेत त्याविषयी आपण माहिती घेतली। त्यानंतर योगर्ट प्रोडक्शन किंवा योगर्ट जे प्रॉडक्ट आहेत त्याविषयी आपण माहिती घेतली। त्यानंतर बटर प्रोडक्शन, चीज प्रोडक्शन कमर्शियल लेवलवरती कशा पद्धतीने केलं जातं त्याविषयी आपण माहिती घेतली। त्यानंतर डू यू नो मध्ये आपण जे चीजचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सॉफ्ट चीज, त्यानंतर हार्ड चीज आणि व्हेरी हार्ड चीज या पॉईंट्स विषयीची माहिती घेतली होती। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट पॉईंट बघणार आहे तो म्हणजे प्रोबायोटिक्स। ठीक आहे, आता खरं तर हा शब्द आपल्यापैकी काही जणांनी ऐकला असेल की प्रोबायोटिक्स म्हणजे काय। मित्रांनो, आपल्याला काही गोष्टी माहीत असतीलच की आपल्या जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, एलिमेंटरी कॅनल जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात। पण काही कारणांनी जर आपण आजारी पडलो तर आपल्याला अँटीबायोटिक्स घ्यावे लागतात आणि या अँटीबायोटिक्सचा साईड इफेक्ट म्हणजे आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये असणारे जे उपयोगी किंवा उपयुक्त मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते इनॅक्टिव्ह होतात किंवा मारले जातात आणि त्यांची रिकव्हरी झाल्याशिवाय आपली डायजेशन प्रोसेस जी आहे ती प्रॉपर घडत नाही। आणि यासाठी आपले जे नॅचरली एलिमेंटरी कॅनलमध्ये असणारे मायक्रोब्स आहेत त्यांना ॲक्टिव्ह करणं, त्यांची ग्रोथ करणं किंवा त्यांना मदत करण्यासाठी जे काम करतात ते दुसरे ऑर्गॅनिझम्स असतात आणि त्या ऑर्गॅनिझमचा अंतर्भाव अन्नपदार्थामध्ये करून अन्नपदार्थ बनवले जातात आणि असे बाजारात उपलब्ध असतात की ज्यांच्या खाण्यामुळं आपल्या शरीरात ते मायक्रो ऑर्गॅनिझम गेल्यानंतर जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला आवश्यक आहेत एलिमेंटरीमध्ये कॅनलमध्ये असणारे त्यांची ग्रोथ आणि ॲक्टिव्हिटी वाढते। तर अशा पदार्थांना आपण प्रोबायोटिक्स असं म्हणतो। ओके, काय सांगितलं मी आता? In our elementary canal, some useful microorganisms are there, but by the taking some antibiotic medicines, these organisms are killed by the side effects of these antibiotics. So it is necessary to cure the disease, that is the use of the antibiotics. But the side effect that the useful microorganisms in the elementary canal are get killed. So when we take these probiotics or the compounds which are, or the various types of the food items which are containing the living microorganism, and these living microorganisms are useful or beneficial to us, and these microorganisms help to grow the useful microorganism in the alimentary canal. So naturally we can say we are boosting the alimentary canal or our digestive system, and that's why these probiotic products are having a high recommendation. Okay, so this is the introduction. So the first question is asked in this point, that is what are probiotic food is famous. म्हणजे प्रोबायोटिक फूड आयटम्स जे आहेत ते का फेमस असतात? मला वाटतं आता मी जे इंट्रोडक्शन सांगितलं त्याच्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की प्रोबायोटिक जे पदार्थ आहेत या पदार्थांमध्ये पर्पजली काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे लिव्हिंग कंडिशनमध्ये ठेवले जातात की ज्यांच्या मदतीनं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ वाढवली जाते की जे आपल्याला उपयोगी आहेत। ठीक आहे, आपण पुस्तकाच्या आधारे याच्यामध्ये दिलेले जे काही पॉईंट्स आहेत त्याविषयी पाहूयात। सो these probiotics, these are also milk products. जे प्रोबायोटिक प्रॉडक्ट्स म्हणतो आपण हे काय आहेत? परत मिल्क प्रॉडक्ट्सच आहेत. अँड बट ऑप्टेन
बट कंटेन द ॲक्टिव्ह बॅक्टेरिया. असे मिल्क प्रॉडक्ट आहेत की ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह बॅक्टेरिया आहेत, म्हणजे लिव्हिंग कंडिशनमधले बॅक्टेरिया आहेत. आता कोणते बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतात? फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस हा एक बॅक्टेरिया आहे. लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस नावाचा बॅक्टेरिया आहे. त्याच्याशिवाय लॅक्टोबॅसिलस केसी हा दुसरा बॅक्टेरियम आणि त्याचबरोबर बायफ्युडोबॅक्टेरियम बायफिडम या प्रकारच्या बॅक्टेरियल स्ट्रेन या मिल्क प्रॉडक्टमध्ये असतात. सो दीज मायक्रोब मेंटेन द बॅलन्स ऑफ अ इंटेस्टायनल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पहा, इंटेस्टायनल रिजनमध्ये असणारे जे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांचा बॅलन्स मेंटेन करतात. म्हणजे काय करतात? दॅट इज इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ द मायक्रोब्स हेल्पिंग द डायजेशन अँड डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ द हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. पहा, याच्यामध्ये दोन गोष्टी घडतात. जे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये युजफुल असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांची ग्रोथ जी आहे ती बूस्ट केली जाते आणि त्याचबरोबर जे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये अपाय करणारे किंवा हानी पोहोचवणारे जे ऑर्गॅनिझम आहेत, फॉर एक्झाम्पल क्लॉस्ट्रिडियम पाहिजे, यासारखे ऑर्गॅनिझम किल केले जातात किंवा त्यांची ग्रोथ जी आहे ती थांबवली जाते. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ अ प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक प्रॉडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म्स. आता हे प्रोबायोटिक प्रॉडक्ट जे आहेत ते वेगळ्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतात. नेमके कुठले फॉर्म बघा? लाईक योगर्ट, देन केफीर, देन सोअर क्राउट्स, दॅट इज द पिकल ऑफ अ कॅबेज. जो कॅबेज असतो आपल्याला माहिती आहे, कोबी, त्याच्यापासून बनवलेलं जे लोणचं असेल किंवा मोरंबा असेल त्या स्वरूपात हे अवेलेबल आहे. त्यानंतर डार्क चॉकलेट आपल्या आवडीचं आहे बऱ्याच जणांच्या, तर त्याच्यामध्येही या प्रोबायोटिक्सचा समावेश असतो. त्यानंतर मिसो सूप, then pickles, oils, corn syrup, artificial sweeteners, then microalgae like the seafood like spirulina, chlorella, blue green algae, etc. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रॉडक्ट्स आहेत हे पर्पजली मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये इनॉक्युलेट करून बनवले जातात, त्यांना आपण प्रोबायोटिक्स असं म्हणतो. मला वाटतं हा कन्सेप्ट आपल्या सगळ्यांच्या नक्की लक्षात आला असेल. नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाऊयात. व्हाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप्ड मच इम्पॉर्टन्स इन द रिसेंट डेज. अलीकडच्या काळामध्ये या जे प्रोबायोटिक कंपाऊंड्स आहेत, कंपाऊंड म्हणण्यापेक्षा पदार्थ आहेत, त्यांचं महत्त्व का वाढतं आहे? मी आत्ता सांगितलं की वेगवेगळ्या आजारांच्यामुळे अँटीबायोटिक्स घ्यावे लागतात. याचा साईड इफेक्ट म्हणून हे एलिमेंटरी कॅनलमधले मायक्रो ऑर्गॅनिझम मारले जात आहेत किंवा नाश पावत आहेत आणि त्यांना रिकवर करण्यासाठी किंवा न्यूट्रिएंट व्हॅल्यू फूड आयटम्स मिळण्यासाठी याची मदत होते. दीज प्रॉडक्ट फॉर्म द कॉलनीज ऑफ द युजफुल मायक्रोब इन एलिमेंटरी कॅनल. पहा, जे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांची कॉलनी ग्रो करण्याचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम करतात. अँड कंट्रोल अदर मायक्रोब्स अँड देअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांची ग्रोथ इनहिबिट करतात आणि हे कंट्रोलिंगचं काम, म्हणजेच आपण त्याला शब्द वापरतो बॅलन्सिंगचं काम, यांच्यामार्फत केलं जातं. इम्प्रूव्ह द रेजिस्टन्स अँड लोअर द इलनेस ऑफ द हार्मफुल सबस्टन्सेस फॉर्म ड्युरिंग द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी चालू आहेत. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ज्याला मराठीमध्ये चयापचय क्रिया असं म्हणतात. आता चयापचय म्हणजे काय? ज्यावेळेला आपण चयापचय हा शब्द ऐकतो त्यावेळेला बऱ्याच जणांना पचन असं वाटतं. मित्रांनो, इथं पचन असा अर्थ घ्यायचं नाही. जरी आपण चयापचय म्हणत असलो तर खरा तर हा शब्द चयापचय हा चय आणि अपचय या दोन शब्दांचा बनला आहे, ज्याला मराठीमध्ये निर्मिती आणि नाश असं म्हणतात. म्हणजे रेग्युलर आपण जे अन्नपदार्थ खातो, आपले जे शरीरामध्ये वेगवेगळ्या जे क्रिया चालतात ज्याला चयापचय म्हणतो, त्यात काही पदार्थांची निर्मिती होते म्हणजे चय होतो आणि काही पदार्थ जे आहेत ते शरीरामधून बाहेर टाकले जातात किंवा त्यांचा नाश केला जातो. लक्षात येते? म्हणजे निर्मिती आणि नाश, दॅट इज द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. सो इन केस ऑफ अ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी व्हॉट वी से, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी फॉर्म बाय द टू पार्ट्स विच आर दोज anabolic activity and the catabolic activity. Formation of the compounds, that is the anabolic activity, while the removal or we can say the extraction of the materials, unwanted material, that is nothing but the catabolic activity. Okay, so this metabolic activity is get balanced with the help of these microbes. Useful microbes become inactive due to the antibiotics and probiotics make them active again. पहा, हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराला आवश्यक असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे अँटीबायोटिक्सचा परिणाम म्हणून काय होतात? इनॅक्टिव्ह होतात. परंतु त्यांना ॲक्टिवेट करण्याचं काम हे कुठल्या पदार्थांमार्फत केलं जातं? प्रोबायोटिक्स. इथं डायग्राम दिलेले बघा. प्रोबायोटिक्स जे बॅक्टेरिया वापरतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतात त्याच्याशी रिलेटेड ही डायग्राम आहे. Nowadays, probiotics are used for the treatment of diarrhea and treatment of poultry also.
बऱ्याच वेळेला काही कारणानं अपचन होतं, डिसेंट्री लागते, डायरिया लागतो, तर त्यावेळेला हे प्रोबायोटिक प्रॉडक्ट जे आहे ते दिले जातात. इव्हन अगदी पोल्ट्री जे आहे, कुक्कुटपालन व्यवसाय आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा या प्रोबायोटिक प्रॉडक्ट्सचा उपयोग केला जातो. मित्रांनो, नंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. तो पॉईंट जो आहे तो म्हणजे जस्ट एक सेकंड, यूज युअर ब्रेन पॉवर. म्हणजे आपल्याला जे आजपर्यंत माहिती घेतली त्याच्या आधारे काही गोष्टी सांगायच्या आहेत. इन द अर्लियर क्लास यू हॅड प्रिपेअर्ड द सोल्युशन ऑफ अ ड्राय ईस्ट फॉर द ऑब्झर्वेशन ऑफ ईस्ट. सो विच सबस्टन्स इज प्रिपेअर्ड बाय इट्स यूज ऑन कमर्शियल बेसिस. मागच्या इयत्तेमध्ये आपण ईस्ट जे आहे त्याच्याबद्दल माउंटिंग किंवा ईस्टचे स्लाईड प्रिपेअर करण्याविषयी बघितलं आहे. म्हणजे बेकरीमध्ये आपल्याला ईस्ट पावडर मिळते, ते शुगर सोल्युशनमध्ये मिक्स केलं आपण, काही काळ जर ठेवलं 1 तासभर आणि स्लाईडवर माउंट केलं तर आपल्याला ईस्ट सेल, ओव्हल शेप्ड ईस्ट सेल दिसतात. या ओव्हल शेप्ड असणारे जे ईस्ट सेल आहेत त्यांचं माउंटिंग करणं, स्लाईड तयार करणं, इथं डायग्राम दिसतात या प्रकारच्या किंवा या आकाराचे ईस्ट सेल असतात. त्याच्यावरती बडिंग होताना सुद्धा आपण एक्सप्लेनेशन मागं पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर या ईस्ट सेल जे आहेत यांचा उपयोग कशासाठी केला जातो, तर जनरली हे ईस्ट जे आहे हे फर्मेंटेशनसाठी वापरलं जातं आणि फर्मेंटेशनपासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट मिळवले जातात. बेसिकली इथाइल अल्कोहोल किंवा ज्याला आपण इथेनॉल म्हणतो याच्या निर्मितीसाठी या ईस्टचा स्पेसिफिकली उपयोग केला जातो. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉडक्टबद्दल चर्चा करूयात की ज्याची निर्मिती केली जाते, ते म्हणजे तो प्रॉडक्ट म्हणजे जो आहे तो ब्रेड. ठीक आहे. तर या ब्रेड प्रोडक्शनबद्दलची आपण माहिती बघूयात. डिफरंट टाईप्स ऑफ द ब्रेड्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम द फ्लोअर ऑफ अ सिरियल. वेगवेगळ्या प्रकारची जी धान्य आहेत, म्हणजे विशेषतः आपल्याला गहू माहीत आहे, तर गव्हाचा जो मैदा आहे त्याच्यापासून हे पाव किंवा ब्रेड बेकरी प्रॉडक्टचे ते बनवले जातात. याचा जो डफ आहे म्हणजे जो मैद्याचा गोळा बनवला जातो हा कशाच्या पद्धतीने बनवतात, तर त्या पिठामध्ये पाणी आणि विशेषतः बेकर्स ईस्ट जे आहे ते ॲड केलं जातं. सो धिस डफ इज फॉर्म बाय मिक्सिंग ऑफ अ बेकर्स ईस्ट. आता हे बेकर्स ईस्टची जी स्ट्रेन आहे ती कोणती स्ट्रेन वापरतात, कोणती ईस्टची प्रजाती, तर सॅकॅरोमायसेस सेरेव्हेसी. पक्का लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण हे ब्रेड बनवतो तर ते ब्रेड बनवण्यासाठी जी ईस्ट वापरतो त्या ईस्टची कोणती स्ट्रेन आहे, सॅकॅरोमायसेस सेरेव्हेसी ही ॲड केली जाते. त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये वॉटर, सॉल्ट आणि अदर नेसेसरी मटेरियल्स हे मिक्स केले जातात फ्लेवर बरोबर. ठीक आहे. म्हणजे जे पीठ आहे त्याच्यामध्ये मीठ, पाणी, इतर चव देणारे पदार्थ आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं बेकर्स ईस्ट जे आहे ते मिक्स केलं जातं. ड्यू टू द फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट बाय ईस्ट द शुगर इज कन्व्हर्टेड टू कार्बन डायऑक्साईड अँड CO2 अँड इथेनॉल. आता हे बनवत असताना याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स म्हणजे जे आपण पीठ वापरतोय, गव्हाचं पीठ असेल म्हणजे मैदा असेल, तर त्याच्या कार्बोहायड्रेट जे आहे त्याच्यामध्ये त्याचं काय होतं, फर्मेंटेशन होतं. हे कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, तर शुगर आहे, एक शुगरचा टाईप आहे, तर त्याचं कन्व्हर्शन हे कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये होतं. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की शुगरचं कन्व्हर्शन जे स्टार्चमध्ये किंवा कार्बोहायड्रेटमध्ये आहे हे कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये होतं. म्हणजे प्रॉडक्ट जे आहे ते कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल आहे. आपल्याला माहिती आहे कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे आणि त्याचा परिणाम हा कार्बन डायऑक्साईड त्या गोळ्यामध्ये तयार झाल्यामुळं तो जो डफ आहे तो फुगतो. म्हणजे तो जी पिठाची लादी असेल ते फुगते आणि साहजिकच ज्या वेळेला पूर्ण ब्रेड किंवा पाव तयार होतो तो स्पॉन्जी बनतो किंवा अतिशय स्पंजसारखा तो बनतो किंवा गुबगुबीत होते ज्याला आपण म्हणतो. सो डफ रायझेस अप ड्यू टू द CO2 अँड द ब्रेड बिकम्स स्पॉन्जी. म्हणजे तयार झालेला जो ब्रेड आहे तो त्या आतमध्ये प्रोसेसमध्ये तयार झालेला CO2 आहे तो बाहेर पडतो आणि त्याचा परिणाम म्हणून तो पाव जो आहे तो जाळीदार बनतो, स्पॉन्जी बनतो. कॉम्प्रेस्ड ईस्ट इज यूज्ड इन द कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. कॉम्प्रेस्ड टाईपचं जे ईस्ट आहे ते बेकरी इंडस्ट्रीमध्ये किंवा बेकरीमध्ये वापरलं जातं. इट इज अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म. हे जे आहे ते कोरड्या आणि कणांच्या रूपामध्ये ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये गोळ्याच्या स्वरूपामध्ये ते मिळतं फॉर द डोमेस्टिक यूज. आणि हे जे आहे ते डोमेस्टिक यूजसाठी सुद्धा आपण घरगुती वापरासाठी सुद्धा वापरू शकतो. Yeast produced for the commercial use contains various useful contents like carbohydrates. या ईस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे युजफुल कॉम्पोनंट्स आहेत. कोणकोणते युजफुल घटक आहेत त्याच्यामध्ये उपयोगी असणारे घटक, कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, व्हेरियस व्हिटॅमिन्स, देन मिनरल्स. याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, फॅट, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स आणि मिनरल्सचा सुद्धा समावेश असतो.
So due to this, bread and other products produced with the help of yeast become nutritive. हे पाव असेल, ब्रेड असेल, जे बेकरी प्रॉडक्ट आहेत याच्यामध्ये ईस्टचा उपयोग करून ही जी प्रोसेस घडते याचा परिणाम म्हणून वेगवेगळे न्यूट्रिटिव्ह मटेरियल तयार होतात आणि या न्यूट्रिटिव्ह मटेरियलचा समावेश असल्यामुळं याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढते म्हणून आपण आहारामध्ये त्याचा समावेश करतो. Ingredients like the vinegar, soya sauce and monosodium glutamate, that is Ajinomoto, that are used in presently popular Chinese food are produced by the microbial fermentation. अलीकडे चायनीज डिश किंवा चायनीज फूड आयटम बरेचसे खाल्ले जातात किंवा प्रेफर केले जातात तर याच्यामध्ये अजिनोमोटो जे आहे अजिनोमोटो ह्याचा वापर करतात म्हणजेच ते काय मोनोसोडियम ग्लुटामेट आहे. तर याच्या निर्मितीमध्ये किंवा व्हिनेगारच्या निर्मिती, सोया सॉस निर्मितीमध्ये सुद्धा या प्रोसेसचा उपयोग केला जातो. ठीक आहे. आता यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे ते म्हणजे व्हिनेगारची निर्मिती, व्हिनेगार प्रोडक्शन. ठीक आहे. आता हे व्हिनेगार प्रोडक्शन किंवा व्हिनेगारची निर्मिती जी आहे ती कशा पद्धतीने केली जाते किंवा त्याचा उपयोग कुठं केला जातो याविषयी आपण बघूयात. बाजूला इथे डायग्राम दिले पहा, व्हिनेगार कंटेंटची ही बॉटल आहे. जनरली आपण जे अन्नपदार्थ बनवतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो त्यांना विशिष्ट अशी आंबट चव येण्यासाठी, आंबटपणा आणण्यासाठी या व्हिनेगारचा विशेषतः उपयोग केला जातो. लक्षात येते. आणि ज्याला आपण व्हिनेगार म्हणतो खरं तर ते काय ॲसिटिक ॲसिड आहे जे 4% मध्ये आहे. लक्षात येते. व्हॉट इज व्हिनेगार? इट इज अ ॲसिटिक ॲसिड बट इट इज हॅव्हिंग अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली 4%. पहा आता मी काय सांगितलं ते आपण पुस्तकात बघूयात. व्हिनेगार इज युज्ड इन ईच कंट्री ऑफ द वर्ल्ड टू इम्पार्ट सोअर टेस्ट टू द फूड मटेरियल्स अँड फॉर द प्रिझर्वेशन ऑफ पिकल्स, देन सॉस, केचप, चटनीज एक्सेट्रा. वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्नपदार्थ आहेत, लोणचे असेल, सॉस असेल, केचप किंवा चटणी बनवलेली असेल तर त्याच्यामध्ये अन्न परिरक्षक, प्रिझर्वेटिव्ह, फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय, प्रिझर्वेशन करण्यासाठी म्हणजे अन्न परिरक्षक म्हणून या व्हिनेगारचा उपयोग करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं टू इम्पार्ट सोअर टेस्ट, त्यांना विशिष्ट जी चव आहे, आंबट चव आहे ती येण्यासाठी वापरली जाते. केमिकली व्हिनेगार इज 4% ॲसिटिक ॲसिड, दॅट इज CH3COOH, ज्याला आपण व्हिनेगार म्हणतो. तर केमिकलदृष्ट्या बघितलं तर ते काय आहे तर 4% ॲसिटिक ॲसिड आहे. Ethanol, that is an alcohol, is obtained by the fermentation of a carbon compounds like fruit juices, maple syrup, sugar molasses, starch of the roots with the help of a yeast, that is Saccharomyces cerevisiae. आणखीन एक महत्त्वाचा प्रॉडक्ट जो आहे व्हिनेगार शिवाय तो म्हणजे इथेनॉल, ज्याला आपण अल्कोहोल म्हणतो. इथेनॉल हेच काय एक अल्कोहोल आहे आणि याची निर्मिती सुद्धा फर्मेंटेशन करून केली जाते. हे फर्मेंटेशन कशाचं केलं जातं? फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स. आता नेमके कोणते कार्बन कंपाऊंड्स वापरतात की ज्याच्यामुळं इथेनॉल किंवा अल्कोहोलची निर्मिती केली जाते हे लक्षात घ्या. यामध्ये फ्रूट ज्युसेस आहेत, त्यानंतर मॅपल सायरप आहे, शुगर मोलॅसेस आहे, स्टार्च ऑफ द रूट्स आहे, म्हणजे फळांचे रस वेगळ्या प्रकारचे वापरले जातात. त्यानंतर इथे यादी दिली आहे त्यामध्ये स्टार्च सुद्धा आहे की जे रूट्समध्ये आढळतात. मग वेगवेगळ्या प्रकारचे फळं जे आहेत म्हणजे बनाना असेल, ॲपल असेल किंवा त्याच्याशिवाय आपल्याला चिक्कू सांगता येतील, वेगवेगळ्या प्रकारची फळं किंवा स्टार्च मटेरियल जे आहे, ग्रेप्स आहेत विशेषतः याच्यामध्ये वापरले जातात, स्ट्रॉबेरी सांगता येईल. तर अशा फळांचे ज्युसेसचा उपयोग करून किंवा स्टार्च मटेरियल काही रूट्समध्ये आहेत तर त्यांचा उपयोग करून हे अल्कोहोल किंवा इथेनॉलची निर्मिती केली जाते. आणि हे सगळं घडवण्यासाठीचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम युजफुल आहे तो म्हणजे ईस्ट, दॅट इज सॅकॅरोमायसिस सेरेवेसी. ओके. त्यानंतर आपण आणखीन एक माहिती बघतो ती म्हणजे मिक्सचर ऑफ द बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक द ॲसिडोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर इज मिक्स्ड विथ द इथेनॉल फॉर द मायक्रोबियल डिग्रेडेशन. मायक्रोबियल डिग्रेडेशन करण्यासाठी इथेनॉलमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये हे 2 प्रकारचे बॅक्टेरियल स्ट्रेन वापरतात. कोणत्या 2 आहेत? ॲसिडोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर. ॲसिडिक ॲसिड अँड द अदर बाय प्रॉडक्ट्स आर ऑब्टेन्ड थ्रू इट. खरं तर याचा उपयोग म्हणजे हे जे इथाईल अल्कोहोल आहे किंवा अल्कोहोल आहे, इथेनॉल आहे, याच्यापासून ॲसिडिक ॲसिड आणि त्याचे जे बाय प्रॉडक्ट्स आहेत यांच्या निर्मितीसाठी केला जातो. ॲसिडिक ॲसिड इज सेपरेटेड फ्रॉम द मिक्सचर बाय द रेरिफॅक्शन. खरं तर ॲसिडिक ॲसिड जे आहे ते रेरिफॅक्शन याच्यामधून वेगळं केलं जातं. ॲसिडिक ॲसिड इज ब्लीच्ड विथ द हेल्प ऑफ अ पोटॅशियम फेरोसायनाइड. ब्लिचिंग करणं म्हणजे क्लीन करणं, स्वच्छ करणं. तर हे जे ॲसिडिक ॲसिड आहे हे ब्लिचिंग करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? पोटॅशियम फेरोसायनाइड. देन इट इज पाश्चराइज्ड. नंतर त्याचं पाश्चरायझेशन केलं जातं. पाश्चरायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण करणं.
याच्याविषयी मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली होती पहा. दुधाच्या बाबतीत सुद्धा पाश्चराइज्ड मिल्क आपल्याला मिळतं. म्हणजे काय, निर्जंतुकीकरण करणं. म्हणजे कसं केलं जातं, तर दूध हे कमी वेळासाठी पण उच्च तापमानाला एक्सपोज केलं जातं. त्याचा परिणाम दूध उकळत नाही, पण जास्त तापमानाला एक्सपोज झाल्यामुळं त्यातील जे मायक्रोब्स असतील, हार्मफुल मायक्रोब्स असतील, ते मारले जातात. फायनली व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 गॅस इज मिक्स टू प्रोड्यूस द व्हिनेगार. आणि शेवटी त्याच्यामध्ये अल्प प्रमाणामध्ये सल्फर डायऑक्साईड गॅस जो आहे तो मिक्स केला जातो आणि शेवटी जे तयार होतं ते व्हिनेगार. Then soya sauce is produced by the fermentation of the mixture of a flour of wheat or the rice. सोया सॉस जो आहे याची निर्मिती केली जाते फर्मेंटेशन करूनच. पण कशाचं फर्मेंटेशन करतात, तर याच्यामध्ये मिक्सचर घेतात पिठाचं. कोणतं, व्हीट अँड राईस, व्हीट ऑर राईस अँड सोयाबीन. म्हणजे गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ हे सोयाबीनच्या पिठाबरोबर मिक्स करतात आणि प्रोसेस केली जाते विथ द हेल्प ऑफ अ फंगस ॲस्परजिलस. पण ही प्रोसेस जी आहे, म्हणजे सोया सॉस निर्मितीची जी प्रोसेस आहे त्यात वापरले जाणारे फंगस कोणते, ॲस्परजिलस. इथं डायग्राम दिली आहे पहा, ॲस्परजिलस ओरिझी या स्ट्रेनचं जे नाव आहे फंगसचं ते म्हणजे ॲस्परजिलस ओरिझी. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया ते म्हणजे प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस. जे वेगवेगळ्या प्रकारची पेय बनवली जातात, बेवरेजेस जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे जे सोर्सेस आहेत, कशापासून बनवतात, कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात, या मायक्रोबचा रोल काय आणि कोणतं बेवरेज तयार होतं, कोणतं पेय तयार होतं, याचं एक टेबल दिलेलं आहे, त्याविषयी आपण बघूयात. पहिल्यांदा जे आहे ते फ्रूट. कोणतं फ्रूट वापरतात, कॅफिया अरेबिका. मायक्रोब कोणतं वापरतात, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. या मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल काय, तर सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट. फ्रूटमध्ये असणारे जे सीड्स आहेत ते वेगळे करण्याचं काम, आणि याचा जो पदार्थ मिळतो किंवा आउटपुट आहे ते म्हणजे कॉफी, की जे आपल्याला परिचित आहे. त्यानंतर सेकंड जे सोर्स आहे ते म्हणजे थिओब्रोमा कोकॅओ. जे आपल्याला कोकोआ म्हणतो ना आपण, त्याच्या निर्मितीसाठी हे वापरलं जातं सोर्स म्हणून. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला, कॅन्डिडा, त्यानंतर हॅन्सेन्युला, त्यानंतर पिचिया आणि सॅकॅरोमायसिस. या मायक्रो ऑर्गॅनिझमचे रोल काय, सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट. आता वरच्यामध्ये जो आपण रोल बघितला तोच रोल आहे, फ्रूटपासून सीड वेगळे करणे. आणि जे बेवरेज ह्याच्यापासून मिळतं ते म्हणजे कोकोआ. त्यानंतर ग्रेप्स हा फ्रूट सोर्स वापरला जातो. द्राक्ष आपल्याला माहिती आहे, द्राक्षापासून वाईनची निर्मिती केली जाते. नेमकी ही कशी होते, तर याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो तो म्हणजे सॅकॅरोमायसिस सेरेवेसी. जी प्रोसेस आहे ती म्हणजे फर्मेंटेशन केलं जातं ज्यूसचं, ग्रेप ज्यूसचं, आणि जो प्रॉडक्ट आहे तो म्हणजे वाईन. त्याच्याशिवाय ॲपल, जे सफरचंद म्हणतो आपण, त्याच्यापासून सुद्धा एक ड्रिंक बनवलं जातं ते म्हणजे सिडार. आणि हे सिडर जे ड्रिंक आहे हे मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला वापरला जातो, तोच परत सॅकॅरोमायसिस सेरेवेसी. आणि ज्यूसचं फर्मेंटेशन करून हे सिडर जे आहे ते मिळवलं जातं. आत्ता आपण जी माहिती घेतो याच्यामध्ये कॉफी किंवा कोकोआ जे आहेत यांच्या निर्मितीसाठी जे सोर्सेस वापरले जातात त्याची डायग्राम इथं बघा. सॅकॅरोमायसिस सेरेवेसी जी स्ट्रेन आहे ईस्ट फंगसची, त्याची इथं डायग्राम दिलेली आहे ते बघा. जे ईस्ट सेल्स आहेत त्याची रचना. त्यानंतर फ्रूट अँड सीड्स ऑफ अ कॉफी आणि कोकोआ सीड्स इथे दिलेत. कॉफी जे सीड्स आहेत या बाजूला दाखवलेत आणि इथं फ्रूटचं स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर जे कोकोआ आहे त्याचे फ्रूट आणि सीड्स कशा प्रकारचे असतात हे डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहेत. आता ही जी डायग्राम आहे किंवा हा टेबल आहे तो काय इंडिकेट करतोय, तर सम इन्ग्रेडियंट्स ऑफ अ बेवरेजेस प्रोडक्शन. बेवरेजेस जे तयार केले जातात, जी पेय बनवली जातात त्याच्यासाठीचे हे सोर्सेस आहेत. ठीक आहे. मला वाटतं मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला जी माहिती मी सांगितली तुमच्या लक्षात आली असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाणार आहोत ते म्हणजे मायक्रोबियल एन्झाईम्स. पण मायक्रोबियल एन्झाईम्सविषयी माहिती पाहत असताना अगोदर आपण काही प्रश्न दिलेले त्याच्याविषयी बघूयात. विच फंक्शन्स आर परफॉर्म बाय द एन्झाईम्स सिक्रेटेड इन द ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम सिक्रेट होतात त्या एन्झाईमचा रोल काय किंवा फंक्शन्स काय आहेत आपल्याला असं विचारलं आहे. मला वाटतं आपल्याला माहिती आहे आपली डायजेस्टिव्ह प्रोसेस जी आहे ती प्रॉपर होण्यासाठी म्हणजे फूड मटेरियलचं डायजेशन होण्यासाठी हे एन्झाईम्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. सो द एन्झाईम्स विच आर प्रेझेंट इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम आर युजफुल फॉर द ब्रेकडाऊन ऑफ द फूड मटेरियल टू गेट रिलीज द सिम्पलर molecules which are useful for the development of a body. So digestion of the food is material takes place with the help of these enzymes. म्हणजे आपल्या अन्ननलिकेमध्ये असणारे एन्झाईम्स हे डायजेशनसाठी हेल्प करतात.
त्यानंतर आपल्याला एन्झाईमची जी नावं आहेत ती विचारली, कोणकोणते, गिव्ह द नेम्स ऑफ द सम एन्झाईम्स. मला वाटतं आपल्याला लाळेमध्ये असणाऱ्या टायलिनपासून, म्हणजे डायजेशनची जी प्रोसेस आहे ते माउथ रिजनपासून हे पूर्ण आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये कंप्लीट होत असते. अगदी माउथ रिजनमध्ये असणारे टायलिन आपल्याला माहीत आहे. त्याशिवाय गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत, इंटेस्टायनल ज्युसेस आहेत की जे प्रोटीन्स किंवा कार्बोहायड्रेटचे जे आहे ते डायजेशन करण्यासाठी मदत करतात. मित्रांनो, केमिकल रिॲक्शन होण्यासाठी एजंटचं काम हे करणारे किंवा ज्याला आपण विकर म्हणतो ना मराठीमध्ये, की केमिकल रिॲक्शन फास्ट करतात, ॲक्च्युली ते भाग घेत नाहीत, त्या अर्थानं हे एन्झाईम्स काम करत असतात. ठीक आहे. मायक्रोबियल एन्झाईम्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्याविषयी आपण आता बघणार आहोत. मायक्रोबियल एन्झाईम्स बघा, नाउ अ डेज इन्स्टेड ऑफ द केमिकल कॅटलिस्ट मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज्ड इन केमिकल इंडस्ट्री. अलीकडं केमिकल कॅटलिस्ट म्हणजे काय, द केमिकल्स विच आर यूज्ड टू ॲसेलरेट द केमिकल रिॲक्शन्स विदाउट पार्टिसिपेटिंग इन द केमिकल रिॲक्शन. म्हणजे असे केमिकल्स वापरले जातात की ज्यामुळे केमिकल रिॲक्शनचा रेट फास्ट होतो, परंतु ते प्रत्यक्ष भाग घेत नाहीत, ते म्हणजे केमिकल कॅटलिस्ट. परंतु अलीकडच्या काळामध्ये हे केमिकल कॅटलिस्ट वापरण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालं आहे, तर त्याच्याऐवजी काय करतात, तर मायक्रोबियल एन्झाईम्स जे आहेत हेच कॅटलिस्ट म्हणून वापरले जातात. दीज एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट अ लो टेम्परेचर. यांचं वैशिष्ट्य काय पहा, अगदी लो टेम्परेचरला सुद्धा हे एन्झाईम काम करतात. देन pH अँड प्रेशर, कमी pHला कमी प्रेशरमध्ये सुद्धा ही एन्झाईम काम करतात. ही एन्झाईम म्हणजे कोणती, तर मायक्रोबियल एन्झाईम्स, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ड्यू टू विच एनर्जी इज सेव्ड अँड इरोजन ऑफ द प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर ऑल्सो नॉट नेसेसरी. पहा, ज्या वेळेला एन्झाईम प्रोडक्शन केलं जातं किंवा एन्झाईम आपण वापरतो वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनसाठी, जर ही एन्झाईम हार्ड असतील तर ज्या कंटेनरमध्ये हे केलं जातं त्याचे रूप जे आहे ते डॅमेज होण्याची शक्यता असते. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंटमध्ये प्रोसेस केली जाते ते खराब होण्याची शक्यता आहे. तर आपण जर मायक्रोबियल एन्झाईम वापरलं तर ह्या सर्व गोष्टी आपण टाळू शकतो. Okay, enzymes carry out the specific processes, hence unnecessary byproducts are not formed, due to which expenses on the purification are minimized. पहा, या मायक्रोबियल एन्झाईमचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की तयार होणारे जे प्रॉडक्ट आहेत ह्याच्यामध्ये वेस्ट प्रॉडक्ट तयार होत नाहीत. त्यामुळं प्युरिफिकेशन करणं किंवा त्याच्यामध्ये रिमूव्हल करणं ह्याच्यावर होणारा जो खर्च आहे तो आपण वाचवू शकतो, वेळ पण आपला त्याच्यामध्ये वाचला जातो. In case of the microbial enzymatic reaction, elimination and decomposition of the waste material is avoided. आता मी तुम्हाला सांगितलं की मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिॲक्शनमध्ये वेस्ट प्रॉडक्ट एकतर तयारच होत नाहीत किंवा झाले तर त्याच्यावरती जो खर्च करावा लागणार आहे, सेपरेशन प्रोसेस करावं लागणार आहे, या सर्व गोष्टी वाचतात. अँड एन्झाईम्स कॅन बी रियूज्ड. सगळ्यात महत्त्वाचे की हे एन्झाईम आपण रियूज करू शकतो, म्हणजे पुनर्वापर करू शकतो. हेन सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली. म्हणून हे जे एन्झाईम्स आहेत त्याला आपण कसले एन्झाईम म्हणतो, इको फ्रेंडली, म्हणजे पर्यावरणाला हानी पोहोचवली जाणार नाही. कारण वेस्ट प्रॉडक्ट जर नसतील तर ते नक्कीच पर्यावरणासाठी उपकारक किंवा फायदेशीर ठरतील. सम एक्झाम्पल्स ऑफ द मायक्रोबियल एन्झाईम्स आर. आता आपल्या दृष्टीनं हे परीक्षेत महत्त्वाचं पहा. एक्झाम्पल्स आपल्याला 2 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. गिव्ह द एक्झाम्पल्स ऑफ अ मायक्रोबियल एन्झाईम्स. त्याचं नाव आहे ऑक्सिडो रिडक्टेज. एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी एन्झाईमचं जे नाव आहे ते शेवटी एज या पद्धतीने येतं, म्हणजे ऑक्सिडो रिडक्टेज. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे ट्रान्सफरेज, इथेही परत एज आहे पहा. हायड्रोलेज किंवा हायड्रोलायझेस, लायजेस, आयसोमरेजेस आणि लायगेजेस हे वेगवेगळे एन्झाईमची नावं आहेत, एक्सेट्रा. Process of dirt or the musk removal occurs at the low temperature to due to the mixing of enzymes with the detergents. डिटर्जंट्समध्ये सुद्धा आपण हे मायक्रोबियल एन्झाईम जे आहे ते वापरू शकतो, जेणेकरून डर्ट आणि जो मस्क पार्ट आहे हा इझिली रिमूव्ह होतो. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सायरप कॅन बी ऑप्टेन फ्रॉम कॉर्न फ्लोअर बाय ॲक्शन ऑफ द एन्झाईम्स ऑप्टेन फ्रॉम द बॅसिलाई अँड स्ट्रेप्टोकोकस. पहा, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सायरप तयार केले जातात. हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सायरप बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात, कॉर्न फ्लेवर वापरतात. कॉर्न फ्लोअर म्हणजे मक्याचं पीठ आहे त्याच्यापासून, आणि याच्यासाठी जे मायक्रोबियल एन्झाईम्स वापरले जातात त्या स्ट्रेन कोणत्या आहेत, तर बॅसिलाई, स्ट्रेप्टोमायसिस या दोन्हीचा यूज केला जातो. मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज्ड इन द व्हेरियस इंडस्ट्रीज लाईक चीज, देन
प्लांट एक्स्ट्रॅक्ट, टेक्स्टाईल, लेदर, पेपर एक्सेट्रा. वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये हे मायक्रोबियल एन्झाईम वापरले जातात. हे पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये हे मायक्रोबियल एन्झाईम जे आहेत त्यांचा वापर केला जातो. नेक्स्ट आपण बघूयात यूज युअर ब्रेन पॉवर. आपल्याला माहिती आहे का, त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारला पहा. फूड मटेरियल्स लाईक द कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम्स, केक्स, ज्युसेस आर अवेलेबल इन व्हेरियस कलर्स अँड फ्लेवर्स. वेदर दीज कलर्स अँड फ्लेवर्स आर रिअली डिराइव्ड फ्रॉम द फ्रूट्स. वेगवेगळ्या अन्नपदार्थांना विशिष्ट टाईपचा फ्लेवर किंवा टेस्ट मिळतो. खरंच हे रंग जे आहेत किंवा टेस्ट जे आहेत किंवा फ्लेवर जे आहेत हे नॅचरल फ्रूट्सचे असतात का? मला वाटतं आपल्याला माहीत आहे की वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्सेस बाजारात उपलब्ध आहेत की जे केमिकली बनवले जातात, त्यामुळे ते नॅचरल फ्रूट्सपासून बऱ्याच वेळेला नसतात. देन रीड द इनग्रेडियंट्स अँड देअर प्रोडक्शन प्रिंटेड ऑन द बॉटल्स ऑफ कोल्ड ड्रिंक्स अँड ज्युसेस, रॅपर्स ऑफ द आईस्क्रीम्स. आपण वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम घेतो किंवा खाद्यपदार्थ घेतो तर त्याच्या रॅपर्सवरती माहिती लिहिलेली असते की कोणकोणत्या प्रकारच्या इन्ग्रेडियंट्सचा उपयोग करून हा पदार्थ बनवला आहे. तर हे वाचणं किंवा त्याची माहिती घेण्याची सवय करा, बघत चला. फाइंड आउट द नॅचरल अँड द आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट्स. सगळ्यात महत्त्वाचं हे बघण्याचा उद्देश काय की याच्यामध्ये आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट्स आहेत का नॅचरल आहेत हे पाहत चला. व्हीट ऑर राईस फ्लोअर इज इनॉक्युलेटेड विथ द ॲस्परजिलस. आता याच्यामध्ये व्हीट किंवा राईस फ्लोअर जे आहे गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ जे आहे ते मिसळलं जातं ॲस्परजिलस बरोबर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक टेबल आपल्याला दिलेलं आहे माहितीसाठी, त्याविषयी बघूयात. ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज्ड इन द व्हेरियस कमर्शियल प्रॉडक्ट्स अँड मायक्रोज युजफुल फॉर द सेम. ऑर्गॅनिक ॲसिडचा पण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉडक्ट्समध्ये वापर केला जातो. ते ॲसिड कोणते आहेत आणि त्याच्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते वापरले जातात याविषयी आपण माहिती बघणार आहोत. या टेबलमध्ये जे कॉलम आहे ते सुरुवातीला समजून घ्या. याच्यामध्ये सोर्स, त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रोज वापरलेत कोणते, त्यानंतर ॲमिनो ॲसिड कोणत्या प्रकारचे आहे आणि त्याचा यूज काय होतोय याविषयी माहिती दिली बघा. शुगर अँड बीट, मोलॅसेस, त्यानंतर अमोनिया, सॉल्ट हा सोर्स आहे. सोर्स काय काय आहे? शुगर अँड बीट मोलॅसेस, अमोनिया, सॉल्ट. मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता आहे? तर ब्रेव्ही बॅक्टेरियम आणि कोरिनोबॅक्टेरियम वापरतात. ॲमिनो ॲसिड कोणतं आहे? एल ग्लुटामिक ॲसिड. आणि उपयोग काय होतं? प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्याला ॲजिनोमोटो असं म्हणतात. म्हणजे ह्याच्या निर्मितीमध्ये, ॲजिनोमोटोच्या निर्मितीमध्ये या प्रोसेसचा म्हणजे सोर्सेसचा उपयोग केला जातो. त्याच्याशिवाय शुगर, मोलॅसेस आणि सॉल्टचा उपयोग करून काय बनवलं जातात? ड्रिंक्स, टॉफी, चॉकलेट यांचं प्रोडक्शन होतं. मायक्रो ऑर्गॅनिझम कोणतं वापरतात? ॲस्परजिलस नायगर. आणि ते जे ॲमिनो ॲसिड आहे वापरलं जाणारं ते म्हणजे सायट्रिक ॲसिड वापरतात. ठीक आहे. त्यानंतर ग्लुकोज, कॉर्नस्टिप, लिकर यांचा उपयोग करून मायक्रो ऑर्गॅनिझम ॲस्परजिलस नायगर वापरतात आणि ग्लुकॉनिक ॲसिड वापरून जो प्रॉडक्ट बनवला जातो तो म्हणजे प्रोडक्शन ऑफ मिनरल्स यूज्ड ॲज अ सप्लिमेंट फॉर द कॅल्शियम अँड आयर्न. कॅल्शियम आणि आयर्नचे सप्लिमेंट्स मिळावे म्हणून, हे मिळावेत म्हणून जे प्रॉडक्ट बनवतात त्याच्यासाठी उपयोग केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात मोलॅसेस, कॉर्नस्टिप, लिकर. कॉर्नस्टिप लिकर म्हणजे मक्याचं जे आहे त्या घटक किंवा पीठ म्हणता येईल आपल्याला, त्याचा उपयोग केला जातो. मायक्रो ऑर्गॅनिझम आहे लॅक्टोबॅसिलस डेल्बर ब्रिकी. लॅक्टिक ॲसिड याच्यासाठी वापरलं जातं आणि जो प्रॉडक्ट आहे म्हणजे सोर्स ऑफ अ नायट्रोजन, प्रोडक्शन ऑफ अ व्हिटॅमिन्स. म्हणजे वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स निर्मितीमध्ये याचा उपयोग होतो आणि हे जे वापरलेलं आहे तर नायट्रोजनचा सोर्स म्हणून यूज केला आहे. त्यानंतर मोलॅसेस, कॉर्नस्टिप लिकर. कॉर्नस्टिप लिकर जे आहे त्याचं आणि मोलॅसेस वापरलं जातं. फंगस कोणती वापरली? ॲस्परजिलस इटॅकोनिस. इटॅकोनियस जे आहे ती ॲस्परजिलस स्पेसीज आहे. त्यानंतर इटॅकोनिक ॲसिड वापरलं जातं आणि नेमका ह्याचा उपयोग कशासाठी होतो? तर पेपर, टेक्स्टाईल, प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये आणि गम प्रोडक्शनमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. त्यानंतर आणखीन एक आपण पॉईंट पाहणार होतो म्हणजे व्हॉट इज द झॅन्थम गम. झॅन्थम गमबद्दल आपण ऐकलं असेल किंवा याचं नाव आपल्याला माहीत असेल, झॅन्थम डिंक असं म्हणतात त्याला. तर तो काय आहे? तर हा एक प्रॉडक्ट आहे झॅन्थम गम की ज्याचा उपयोग वेगवेगळ्या अन्नपदार्थामध्ये आपण करतो. विशेषतः जे आईस्क्रीम असतील किंवा इन्स्टंट जे सूप बनवले जातात, चॉकलेट बनवले जातात, मिल्कशेक बनवले जातात, तर त्याच्यामध्ये या झॅन्थम गमचा उपयोग केला जातो. व्हॉट इज झॅन्थम गम अँड imports thickness to the your favorite ice creams, pudding, chocolate milkshakes, chocolate drinks, instant soups etc.
खरं तर मी आत्ता बोललो तुम्हाला की वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ आहेत, आईस्क्रीम असतील किंवा चॉकलेट असेल, ड्रिंक्स बनवणं असेल, तर याला घट्टपणा आणण्यासाठी, डेन्सिटी वाढवण्यासाठी हा झॅन्थम गम वापरतात. This gum is obtained by the fermentation of a starch and molasses with the help of a Xanthomonas species. फर्मेंटेशन प्रॉडक्टच आहे. कशाचं फर्मेंटेशन केलंय तर फर्मेंटेशन ऑफ अ स्टार्च अँड मोलॅसेस. स्टार्च आणि मोलॅसेस जे आहे त्याचं फर्मेंटेशन करून हे बनवलं जातं. इट इज व्हेरियसली युजफुल ड्यू टू द प्रॉपर्टीज लाईक द सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर. याचं वैशिष्ट्य गरम आणि थंड पाण्यामध्ये हा मिसळला जातो, तो विरघळला जातो आणि त्याचा परिणाम म्हणून हाय डेन्सिटी मिळते. म्हणजे जे पदार्थ बनवलं जाईल त्याला घट्टपणा आणण्यासाठी ते उपयोगी ठरतो. इट इज यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स, फर्टिलायझर्स, विडीसाइड्स, टेक्स्टाईल्स, पिगमेंट्स, टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपर एक्सेट्रा. या झॅन्थम गमचा, झॅन्थम डिंकाचा उपयोग आणखीन कुठं होतो तर पिगमेंट्स म्हणजे रंगद्रव्य तयार करण्यासाठी, त्याशिवाय फर्टिलायझर्स म्हणजे खत निर्मितीमध्ये, विडीसाइड मूळ शब्द आहे वीड, जे शेतामध्ये गवत वाढतं पिकाशिवाय जे हानी पोचवतं त्याला आपण तण म्हणतो, हे तणनाशकांची निर्मिती म्हणजे विडीसाइड, याच्यामध्ये याचा उपयोग होतो. त्याशिवाय टेक्स्टाईल पिगमेंट्स म्हणजे कापड उद्योग जे आहे त्याच्यामध्ये पिगमेंट म्हणजे रंगद्रव्य म्हणून निर्मितीसाठी होतो. त्याशिवाय टूथपेस्ट निर्मितीमध्ये आणि हाय क्वालिटी पेपर उच्च दर्जाच्या कागद निर्मितीमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहे तो म्हणजे सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय द मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स. मायक्रोबियल प्रोसेसिंग करून जे पदार्थ बनवले जातात आणि त्यांचा रोल काय याविषयीचा एक चार्ट दिला आहे, आपण तो बघणार आहोत. ठीक आहे, बघा सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय द मायक्रोबियल प्रोसेसिंग कोणते सबस्टन्सेस आहेत, सायट्रिक ॲसिड, मॅलिक ॲसिड अँड लॅक्टिक ॲसिड. हे तिन्ही ॲसिड आहेत टू इम्पार्ट ॲसिडिटी. हे जे प्रॉडक्ट बनवलेले आहेत किंवा सायट्रिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड याचा उपयोग काय टू इम्पार्ट ॲसिडिटी म्हणजे अन्नपदार्थाला ॲसिडिटी देणं किंवा त्यांना आंबट अशी चव देणं हा त्याचा उपयोग आहे. त्यानंतर ग्लुटामिक ॲसिड, लायसिन, ट्रिप्टोफॅन याचा उपयोग काय प्रोटीन बाइंडिंग म्हणून ते यूज होतात. त्यानंतर नायसिन अँड नायटामायसिन यांचा उपयोग काय तर मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर, मायक्रोबियल ग्रोथला रिस्ट्रिक्शन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी, B12 आणि B2 याचा उपयोग अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिनचा सोर्स म्हणून होतो. त्यानंतर बीटा कॅरोटीन, लायकोपेन्स, झॅन्थिन्स, ल्युटिन ह्यांचा उपयोग इडिबल कलर्समध्ये म्हणजे खाण्यायोग्य रंग निर्मितीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर पॉलिसॅकराइड्स आणि ग्लायकोलिपिड्स यांचा उपयोग केला जातो किंवा याच्या मदत होते आपल्याला मायक्रोबियल प्रोसेसिंग केल्यानंतर इमल्सिफायर्स म्हणून. त्यानंतर व्हॅलिन, इथाइल ब्युटेरेट म्हणजे फ्रूट फ्लेवर जे आहेत, त्यानंतर पेपरमिंट फ्लेवर, इसेन्स ऑफ द व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लेवर्स हे बनवले जातात आणि यांचा उपयोग कशासाठी होतो तर इसेन्स म्हणून जे खाद्यपदार्थ आहेत त्याला प्रत्यक्ष विशिष्ट एक फ्लेवर किंवा टेस्ट देण्यासाठी इसेन्स म्हणून त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर झायलिटॉल आणि ॲस्पर्टेम आर्टिफिशियल स्वीटनर लो कॅलरीचे म्हणून ते वापरले जातात म्हणजे पदार्थाला गोड चव आणली जाते परंतु कॅलरी व्हॅल्यू जी आहे ती मात्र त्याची कमी राहते. मला वाटतं मित्रांनो आपण आज जी चर्चा केली, जी माहिती घेतली ती तुम्हाला नक्की समजली असेल. आजच्या तासाला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय माहिती घेतली त्याविषयी सारांशाने आपण बघूयात. आज आपण सुरुवात जी माहिती घेतली ती म्हणजे प्रोबायोटिक्स म्हणजे काय, त्यांच्या कशा पद्धतीने फायदे होतात याविषयी बघितलं. त्यानंतर ब्रेड प्रोडक्शनबद्दल, व्हिनेगार प्रोडक्शनबद्दल आपण माहिती घेतली आणि हे जे चार्ट आहेत प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस, कोणकोणत्या प्रकारचे बेवरेजेस काय सोर्स वापरून आणि कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून केले जातात याविषयी बघितलं. त्यानंतर मायक्रोबियल एन्झाईम्स म्हणजे काय, ते नेमके केमिकल एन्झाईम्सपेक्षा वापरणं किती फायद्याचं आहे, कॅटलिस्ट म्हणून कशा पद्धतीने ते इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात याविषयी बघितलं. त्यानंतर ऑर्गॅनिक ॲसिड यूज्ड इन द व्हेरियस कमर्शियल प्रॉडक्ट्स अँड मायक्रोब्स यूज्ड म्हणजे ऑर्गॅनिक ॲसिड जे आहेत आणि कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग केला जातो त्याच्या निर्मितीमध्ये आणि प्रत्यक्ष प्रॉडक्ट जो आहे त्याचा यूज काय होतो ही आपण माहिती घेतली. त्यानंतर झॅन्थम गम म्हणजे काय, त्याचे उपयोग काय, कोणकोणत्या ठिकाणी केले जातात हे पाहिलं आणि शेवटी वेगवेगळ्या प्रकारचे जे सबस्टन्सेस आहेत मायक्रोबियल प्रोसेसिंग मिळवले जातात त्यांचा उपयोग आपण कशासाठी करतो म्हणजे त्यांचं कार्य काय याही विषयी आपण माहिती घेतली. मित्रांनो या टॉपिकमधील आणखीनही उर्वरित भाग आहे अँटीबायोटिक्स आणि इतर, तो आपण पुढील म्हणजे तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा,
आपल्या मित्रांना शेअर करा. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूयात पुढच्या म्हणजेच तिसऱ्या व्हिडिओमध्ये.